माझ्या एका मुलीवर खूप प्रेम होतं. ती दिसायला खूप छान होती, पण माझी घरची परिस्थिती खूप बेताची होती. त्यामुळे तिच्या घरच्यांनी आमच्या प्रेमाला विरोध केला आणि तिचं लग्न तिच्या घरच्यांनी एका श्रीमंत मुलाशी लावून दिलं. मला तिची खूप आठवण येत होती. मग तिला भेटायला नाशिकच्या तिच्या घरी गेलो. ती घरामध्ये एकटीच होती. ती जरी सुखी वाटत होती, पण ती आतून खूप दुःखी होती. एकमेकांना भेटलो. मला न माहीत होता तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून माझ्यासाठी तिनं शर्ट विकत घेतला आणि माझा पाहुणचार केला. आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास आहे. मी एका खेडेगावात राहत होतो. आमच्या शेजारी राहणारी गायत्री. आम्ही दोघं लहानपणापासून मित्र आहोत. दोघांनी आम्ही एकत्र कॉलेज केलं आणि आमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. आम्हा दोघांना एकमेकांशिवाय करमत नसेल. आमचं दोघांचं घर एकमेकांच्या जवळ असल्यामुळे आमचं सारखं येणं जाणं असायचं. आमच्या शाळेच्या आणि प्रेमाच्या गोष्टी व्हायच्या. कॉलेज संपल्यानंतर मी नोकरी शोधू लागलो. त्यासाठी मी पुण्याला गेलो आणि मग मला पुण्यात नोकरी भेटली नाही. आम्हा दोघांना लग्न करायचं होतं, पण मला नोकरी नसल्यामुळे गायत्रीच्या घरच्यांनी लग्नाला पूर्णपणे नकार दिला. गायत्रीच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की माझी घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे, म्हणून ते आमच्या लग्नाला तयार होत नव्हते. आणि त्यांना असं वाटायचं की आपण जर त्यांचं लग्न लावून दिलं तर आपल्या मुलीचं वाटोळं होईल. म्हणून गायत्रीचे आई वडील लग्नाला तयार नव्हते. म्हणून त्यांनी गायत्रीचं लग्न श्रीमंत मुलाशी ठरवलं. गायत्री नाराज होती, पण तिचा नाविलाज होता, म्हणून तिला त्या मुलाशी लग्न करावं लागलं. तो मुलगा खूप श्रीमंत होता आणि तो खूप मोठ्या नोकरीला पण होता. गायत्रीचे आई वडील त्यामुळे समाधानी झाले. गायत्रीचं तर खरंच माझ्यावरच प्रेम होतं. तिला मी नेहमी वचन देत असेल की मी काही दिवसातच चांगली नोकरी मिळवेल आणि मग आपण दोघे लग्न करू, आपण संसार उभा करू. तिच्या आई वडिलांच्या समोर गायत्रीचं काही चाललं नाही. गायत्रीचे लग्न झाले आणि ती पुण्याला नांदायला गेली. मी मात्र गावातच राहिलो. गायत्रीचे लग्न झाल्यामुळे मी खूप उदास होतो. काय करावं काय नाही ते समजत नव्हतं. कामात मन लागत नव्हतं. माझे शिक्षण नुकतंच पूर्ण झालेलं होतं, पण मला कुठे नोकरी मिळत नव्हती. साधारणपणे वर्षभरात मला चांगली नोकरी मिळाली. मी खूप मेहनत घेतली. माझा पगार वाढत गेला. आता मला त्या नोकरीला 2-2.5 वर्ष झाले. अजूनही मला गायत्रीची आठवण सतत येत होती. गायत्री पुण्यामधून कुठे राहते मी आई वडिलांना पाहून ठाऊक नव्हते. ते तिच्या माहेरी 1-1.5 वर्षापासून आलेली नव्हती. तिचे आई वडील सुद्धा काळजीत होते. तिच्या आई वडिलांना सुद्धा तिला भेटायचं होतं. आपली मुलगी आनंदात आहे का आहे त्यांना जाणून घ्यायचं होतं. माझी एक मैत्रीण हो, तिला माहीत होतं की गायत्री कुठे आहे. लग्न झाल्यावर गायत्रीने मला कधीच फोन केला नाही. विशेष म्हणजे गायत्री 1.5-2 वर्षापासून अदृश्य झाली होती. ती तिच्या आईवडिलांकडे 2 वर्षापासून आली नव्हती. आई वडील चिंतेत होते. मला गायत्रीला भेटायचं होतं. ती सुखी आहे का हे मला जाणून घ्यायचं होतं. माझी एक मैत्रीण होती. तिला माहीत होतं गायत्री कुठे आहे. गायत्रीला लग्न झाल्यापासून मला कधीच फोन केला नव्हता आणि मेसेज पण केला नव्हता. मी त्या मैत्रिणीकडे जाऊन स्पष्ट बोललो, मला गायत्रीला भेटायचं आहे. प्लीज तू मला तिचा पत्ता सांग. तिने 2-3 दिवस विचार करून मला गायत्रीचा पत्ता सांगितला. मी डिप्रेशनमुळे पूर्णपणे कमकुवत झालो होतो आणि मग मी गायत्रीच्या शोधात पुण्याला निघालो. गायत्रीच्या मैत्रिणी दिलेल्या पत्त्यावर मी पोहोचलो. बाहेर खूप पाऊस येत होता. मी रेनकोट घातलेला होता, म्हणून मी फारसा ओला झालो नव्हतो. त्या घरासमोर उभा राहिलो. ते घर खूप सुंदर आणि मोठे होते. माझ्या मनात खूप विचार होते. आतमध्ये जावे की मागे वळावे हे मला समजत नव्हतं. शेवटी मी तिच्या घरची बेल वाजवली. ती 2-4 वेळेस बेल वाजली. त्यामुळे घरातून आवाज आला, कोण आहे, आपल्याला कोण पाहिजे. मी म्हणालो, मी विकास आहे, मला गायत्रीला भेटायचं आहे. हे माझं बोलणं ऐकताच गायत्रीने दरवाजा उघडला. आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो. आम्ही दोघे थोडा वेळ बाहेरच उभा होतो आणि मग गायत्रीने मला आतमध्ये नेलं. तिचं घर खूप मोठं होतं. खूप महागड्या वस्तू आणि समजलेलं होतं. इतकं मोठं घर बघून मला आश्चर्य झालं आणि तिने माझा पाहुणचार केला आणि ती मला म्हणाली, तू थोडी विश्रांती घे, आणि ती बाहेर गेली. 15-20 मिनिटांनी ती परत आली. माझ्यासाठी तिने एक शर्ट आणला आणि जेवण पण घेऊन आली. जाताना तिच्या कानात सोन्याचा दागिना होता आणि ती जेव्हा परत आली तिच्या कानात सोन्याचा दागिना नव्हता. मी तिच्या दागिन्याबद्दल विचारलं. ती म्हणाली घरात काढून ठेवलं. तिने मला प्रेमाने जीव घातलं. ती सुद्धा माझ्याबरोबर जेवण करत होती. मला वाटलं ती खूप आनंदात आहे. माझं प्रेम गायत्रीच्या शरीरावर नव्हतं. मला फक्त ती आनंदी हवी होती. ती सुखात आहे हे पाहून मला खूप समाधान वाटलं. आम्ही दोघं खूप गप्पा मारत होतो. एकमेकांकडे बघत होतो. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम तिच्या डोळ्यात दिसत होतं.
माझंही तिच्यावर आजही तितकंच प्रेम होतं जितकं पहिलं होतं. खरं तर मी तिच्या शोधात आलो होतो आणि तिला सुखी पाहून आमचं प्रेम विसरावं मी तिच्या पतीबद्दल मला सांगू लागली. माझे पती खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांना सतत मीटिंग असतात. कधी अमेरिकेला तर कधी जपानसारखे बाहेर जातात. आठवड्यातून एकदा दिवस घरी येतात. त्यांना सतत मीटिंग असतात. आम्ही खूप फिरतो, एन्जॉय करतो. ती अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती. तिच्या बोलण्यात एक विश्वास वाटत होता, पण तरीही मला तिच्या डोळ्यात एक वेगळं दुःख जाणवत होतं. काहीतरी ती लपवत आहे सारखं वाटत होतं. तिच्या डोळ्यात नकळत काहीसं खोटं बोलल्यासारखं भासत होतं. मी फारसं बोललो नाही, पण मनात खूप प्रश्न निर्माण झाले होते. मी तिला म्हटलं, एकदा आपण गावी आईला भेटायला जाऊ. आई तुझी खूप वाट पाहत आहे. ती म्हणाली, वेळ मिळत नाही. पाहू जमलं तर येईल मी. तिथून निघालो. घराबाहेर पडून थोडासा पुढं आलो. त्या घराच्या समोरच अचानक माझा एक जुना मित्र भेटला. त्या परिसरातच राहत होता. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्याला गायत्रीच्या घर दाखवलं आणि म्हटलं की ही माझी मैत्रीण आहे. तिचं लग्न झालं आहे. ती आता इथेच राहते. त्याला तिचा फोटो दाखवला तेव्हा तो एकदम थकला. त्याचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, आणि ही तर आहे तीच, अख्खं आयुष्य बर्बाद झालंय. मी धक्का खाल्ला. तो पुढे म्हणाला, हीच तर खूप देखणी सुंदर तरुणी आहे. तिच्या नवऱ्याने तिचं वाटोळ करून टाकलंय आहे. तिचा नवरा दारू पितो, पत्ते खेळतो. क्लबमध्ये पैसे हरवल्यावर त्याने हिला ह्या मोठ्या घरातल्या माणसाला विकला आहे. तिचा नवरा आता तिला सोडून गेला आहे. ती या बंगल्यात श्रीमंत माणसाची रखेल म्हणून राहते. तो माणूस हिला खूप त्रास देतो, छळ करतो, हिला फक्त वस्तूसारखं वापरतो. वरवर पाहता तिला सुखी वाटतं असेल, पण ती खूप मानसिक खेळातून जात आहे. माझं इथं सोन्याचे दुकान आहे. काही वेळापूर्वी या तरुणीने तिच्या कानातील माझ्याकडे गहाण ठेवले. 2,000 रुपये घेऊन गेली होती आणि येताना मी तिच्याजवळ पाहिलं. काहीतरी तिच्या पैशातून खरेदी करून आत्ताच घरी जाताना पाहिलं होतं. तिने तिच्या कानातलं गहाण ठेवून माझ्यासाठी शर्ट आणि जेवण आणलं होतं. काय करावं ते समजत नव्हतं आणि मी परत त्या घराकडे निघालो होतो. माझं काळीज सुन्न झालं. गायत्री माझा फोटो हृदयाशी घट्ट धरून बसली होती आणि ती रडत होती. तिच्या हातात माझा फोटो पाहून माझं मन गहिवरून आलं. मी तिला एक कानात लागवली आणि तिला कडकडून मिठी मारली. दोघांनाही अश्रू अनावर झाले. काळजात भरलेलं दुःख त्या मिठीतून उघडत होती. हळूहळू आम्ही एकमेकांना किस करू लागलो. काही वेळ आम्ही एकमेकांच्या मी तिथेच राहिलो. फक्त मी, गायत्री आणि ती वर्षानुवर्षाची. कोणाची भावना, कोणतीही सीमा, कोणताही अडथळा न उरलेली. काही वेळाने आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. मी गायत्रीला विचारलं की तू माझ्याबरोबर येशील का? तू माझ्याशी लग्न करशील का? आणि मग मी तिला घेऊन तिच्या आईवडिलांकडे गेलो. वडिलांना पाहून गायत्रीला खूप आनंद झाला. गायत्रीने सगळा घडलेला प्रकार वडिलांना सांगितला आणि मी त्यांच्यासमोर गेलो आणि मी अजूनही गायत्रीवर प्रेम करतो. कृपया तुम्ही आमचं लग्न लावून घ्या. हे ऐकून गायत्रीच्या आईवडिलांना माझी पाय धरले. तुझ्यासारखा मुलगा आम्ही ओळखला नाही. ही आमची मोठी चूक होती. मग हळूहळू गावात गावकऱ्यांना ही बातमी कळाली, पण कोणी विरोध केला नाही. प्रेम फक्त सौंदर्यावर किंवा श्रीमंतीवर तर मनाच्या गाठी बांधणाऱ्या नात्यावर असावं. खरं प्रेम हे अडचणींमध्ये, अपमानात आणि संकटामध्ये ही सोबत राहतं. गायत्रीच्या जीवनातील कटू अनुभव असूनही विकासने तिच्यावर खूप प्रेम कमी झालं आणि कोणतीही परिस्थिती एकमेकांना समजून घेणं, स्वीकारणं आणि साथ देणं